नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अंडा करी. एकदम सोप्या पद्धतीने आज आपण अंडा करी बनवणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अंडे उकडून घेतलेली आहेत, त्याची टरफल आपण काढून घेतली. तर 8 अंडे मी इथे उकडून घेतलेली आहेत. आता अंडे उकडून घेतल्यानंतर आपण काठी चमचा घेतलाय आणि याच्यावरती अशा पद्धतीने सर्व अंड्यांवरती आपण होल करून घेऊया. म्हणजे काय होईल, आपण याच्यावरती मीठ मिरची टाकून घेणार आहोत. ती अगदी आतपर्यंत जाते आणि ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर सुद्धा ही अंडी खूप छान चवदार लागतात. अशा पद्धतीने आपण तुम्ही चाकूने सुद्धा करून घेऊ शकता. चमच्याने आपण सर्व अंड्यांवरती अशा पद्धतीने होल करून घेतलेत. बघा, ग्रेव्ही मस्त अशी आतमध्ये जाते आणि मसाला देखील खूप छान असा आतपर्यंत पोहोचतो. म्हणजे अंडी खायला खूप छान लागतात. आता याच्यावरती आपण मीठ घालून घेतले, हळद पावडर घातली आणि लाल तिखट टाकून मस्त अंड्यांवरती कोट करून घेतलेला आहे. बघा, या पद्धतीने गॅसवरती पॅन ठेवून घेतलाय. याच्यामध्ये छोटा चमचा भरून आपण तेल घालून घेतलंय. मसाला बनवून घेऊया. तर छोटा चमचा भरून याच्यामध्ये जिरे घालून घेतलेत. जिरे थोडेसे आपण तडतडू देऊया. इथे 3 कांदे मी उभ्या साईजमध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. कांदा मऊसूत होईपर्यंत आणि गुलाबी रंग येईपर्यंत आपण आता छानपैकी परतवून घेऊया. झटपट मसाला देखील तयार होतो आणि अंडा करी बनवायला आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही, अगदी पटकन तयार होते. तर बघू शकता कांद्याचा कलर मस्त असा गुलाबी कलर आलाय आणि कांदा मऊसूत झालेला आहे. 2 छोटे टमाटे घेतले आणि त्याच्या सुद्धा मी अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर आता हे छानपैकी एकत्र करून घेऊया आणि कांदा टमाटो छानपैकी आपण इथे मऊसूत होईपर्यंत परतवून घेतले. तुम्ही बघू शकता मस्त कलर बदललेला आहे. आता आपण एक साईडला पॅनमध्ये ओढून घेऊया म्हणजे याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते पॅनमध्ये एक साईडला निघून येईल. थंड झालं की मग नंतर आपण एक भांड्यामध्ये हा मसाला काढून घेऊ. भांड्यामध्ये आपण कांदा टोमॅटोचं मिश्रण काढून घेतले, भाजून घेतलेलं. तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत असा टोमॅटो आणि कांदा आपला इथे झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ. याच्यामध्ये मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. याचं वाटण करून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपण आता छोटे 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल गरम झालं की आपण इथे मसाला चोळून ठेवलेले अंडे याच्यावरती घालून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवलाय आणि मध्यम गॅसवरती आपण छानपैकी आता अंडे हे इथे फ्राय करून घेऊया. चमच्याने अंडी सारखी उलटपुलट करत राहायचे म्हणजे चव बाजूने व्यवस्थित असे अंडी इथे फ्राय होतात. आणि आपण इथे मसाल्याच्या पॅनमध्येच अंडी फ्राय करून घेतोय, त्याच्यामुळे भांडं तुम्ही बघू शकता थोडंसं खाली करपल्यासारखं दिसतंय, पण अंडी आपली अजिबात इथे करपलेली नाही आहेत, मस्त अशी फ्राय झालेली आहेत. आपण आता काढून घेऊया. गॅसवरती पुन्हा आपण कढई ठेवून घेतली. मोठा चमचा भरून तेल घालून घेतलं. छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घातलीत. खडे मसाल्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं घातलीत, 1 मसाला विलायची घातली, 2 लवंग आणि 2 मिरे घालून घेतलीत. आता मसाला छानपैकी इथे आपला परतून झाला की गॅस मी पूर्णपणे कमी केला होता. याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालून घेतली, 1 चमचा धना पावडर घातली, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घालून छानपैकी मसाला आपण परतवून घेतलेला आहे. गॅस कमी करायचा आहे म्हणजे मसाला अजिबात करपत नाही. अगोदर तेलामध्ये अशा पद्धतीने घालून घेतलं की मस्त असे मसाले देखील परतून रेडी होतात आणि तरी देखील खूप छान येते. आणि मसाला परतून झाला का वाटण करून घेतलेला मसाला याच्यामध्ये घातला. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं. हा मसाला छानपैकी आपण आता परतवून घेऊया. मसाला व्यवस्थित असा एकत्र करून घेतला. 3-4 मिनिटांसाठी गॅस इथे मी बंद केला आणि बंद केल्यानंतर छोटे 3 चमचे याच्यामध्ये दही घालून घेतले. दही घालून घेतल्यानंतर हे छानपैकी एकत्र करून घेऊया. दही बिलकुल तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जर आवडत नसेल, नाही घातलं तरी देखील ही भाजी खूप छान टेस्टी होते. तर दही घालून घेतल्यानंतर मसाल्यामध्ये छानपैकी एकत्र करून घेतल्यानंतर गॅस आता मी पुन्हा सुरू केलेला आहे. आता हे छानपैकी आपण परतवून घेऊया. चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेतलंय आणि मसाला आता छान कलर येईपर्यंत आपण इथे परतवून घेतलाय. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे ह्या मसाल्याला. अशा पद्धतीने आपण अगोदर मसाला परतून घेतला की ग्रेव्ही खूप छान अशी चवदार होते आणि तरी देखील खूप छान येते. आता मसाला परतून आपला रेडी झालेला आहे. आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपण इथे पाणी घालून घ्यायचंय आणि पाणी घालून घेतल्यानंतर छानपैकी उकळी काढून घ्यायची. तर बघा, भाजीला इथे छानपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले अंडी सोडून घेऊया.
तर सर्व अंडी इथे मी सोडून घेतलेली आहे। चमचा घ्यायचा, चमच्यावरती घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपण अंडी याच्यामध्ये सोडून घेतली। याच्यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। आता आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवू। गॅस कमी करून ठेवायचा आणि 4-5 मिनिटांसाठी ही भाजी छानपैकी आपण शिजवून घेऊया। आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि गॅस कमी करूया। 4-5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर मस्त असा कलर आलेला आहे, तरी देखील खूप छान आलेली आहे आणि ग्रेव्ही देखील आपली मस्त अशी तयार झालेली आहे। गॅस आपण आता बंद करूया। भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्ही ही बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता। तर मस्त अशी चमचमीत आपली अंडा करी इथे तयार झालेली आहे। याच्यासोबत मी बाजरीची भाकर बनवलेली आहे आणि मस्त अंडा करी आपली झटपट तयार झालेली आहे, तरीदार। अशा पद्धतीने अंडा करी नक्की बनवून बघा, एकदम बनवायला सोपे आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।